नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस के क्लासच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण श्री रंजन कोळंबे सरांचे भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकाचे विस्तृत पद्धतीने विश्लेषण केलं। सर्व डिटेल्स आपण बघितले, कोणकोणते पॉईंट्स त्याच्यामध्ये कव्हर झाले ते संपूर्ण माहिती आपण मिळवली। ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेलं नसेल तर तो व्हिडिओ मागील व्हिडिओ बघून घ्या, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये असलेले अनुक्रमणिकेतील कोणकोणते पॉईंट्स पुस्तकामध्ये कव्हर झालेले आहेत हे आपण ते इथं चर्चा केली। आता आपण बघणार आहोत सर्वच UPSC MPSC स्पर्धा परीक्षेसाठी आणि इतरही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे श्री रंजन कोळंबे सरांचे भारताची राज्यघटना आणि प्रशासन हे पुस्तक। ओके, तर हे पुस्तक हिडिंग तुम्हाला दिसत आहेच, MPSC UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। तर हे फ्रंट पेज आहे, ओके, मुखपृष्ठ। तर त्यामध्ये IAS राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा PSI STI SO तसेच इतर स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त आहे हे पुस्तक। त्यानंतर अद्ययावत माहिती सहित त्यामध्ये त्यांनी कलम 370 आणि 35A रद्द, 102 व 103ची घटना दुरुस्ती, नवीन कॅबिनेट समित्या, तसेच SCच्या न्यायाधीशांची संख्या 34, त्यानंतर 25वे उच्च न्यायालय अमरावती येथे, 8वा राष्ट्रीय पक्ष NPP याची पूर्ण अद्ययावत माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे। हे होतं फ्रंट पेज। त्यानंतर मलपृष्ठ म्हणजेच बॅक पेज, लास्ट पेज, ओके, त्यामध्ये त्यांनी दिलेले बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त विश्लेषणात्मक वस्तुनिष्ठ प्रश्नसंच, भारतीय राज्यघटना आणि भागीरथ IAS अकॅडमी UPSC MPSC म्हणजेच भागीरथ प्रकाशन, ओके, भागीरथ प्रकाशन पुणे त्यांच्यामार्फत हे पुस्तक उपलब्ध झालेलं आहे। तर याविषयी आपण ह्या पुस्तकाचे भारतीय राज्यघटना आणि प्रशासन याचीही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर ह्या पुस्तकाची किंमत आहे 310 रुपये, ओके, 310 रुपये आहे आणि ती तुम्ही बुक स्टोअरला जाऊन तुम्ही चेक करू शकतात की काही डिस्काउंट वगैरे उपलब्ध आहेत की नाहीत। ओके, तर डिस्काउंट असेल तर त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा लाभ घ्यायचा आहे। ओके, तर याची आपण डिटेल्समध्ये माहिती मिळवूया। चला तर सुरुवात करूया आपण भारताची राज्यघटना आणि प्रशासन रंजन कोळंबे सरांच्या या पुस्तकाच्या वैशिष्ट्यापासून आपण सुरुवात करूया। ओके, तर या ठिकाणी बघा, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन यामध्ये वैशिष्ट्ये, या पुस्तकाचे काय काय वैशिष्ट्ये आहेत तर बघा, अद्ययावत माहितीवर आधारित नवीन घटना दुरुस्त्यांचा समावेश, त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणावर सविस्तर माहिती या पुस्तकात आपल्याला उपलब्ध आहे। जवळजवळ संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश, म्हणजेच एकाच पुस्तकामध्ये आपल्याला सर्व पॉईंट्स उपलब्ध आहेत। त्यानंतर परीक्षाभिमुख मांडणी, सोपी भाषा, म्हणजे सर्वच नवीन विद्यार्थी, एक्सपिरियन्स विद्यार्थी, अनुभव घेतलेले विद्यार्थी त्यांनाही सोप्या भाषेत समजेल असं। म्हणजेच काय तर हे पुस्तक कसं आहे, थोडक्यात वन स्टॉप सोल्युशन टू मोस्ट ऑफ युअर इंडियन पॉलिटी नीड्स। ओके, तर हे पुस्तकाने तुम्हाला सर्वच माहिती भारतीय राज्यघटना आणि प्रशासन याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे। ओके, तर आपण बघूया यामध्ये काय काय पॉईंट्स आलेले आहेत। तर बघा, अनुक्रमणिकामध्ये काय काय पॉईंट्स आहेत ते यामध्ये प्रस्तावनात आहेच। ओके, शीर्षकानुसार आपल्याला त्याची माहिती मिळेल। त्यानंतर घटना निर्मितीमध्ये बघा काय देण्यात आलेलं आहे, कोणकोणते पॉईंट्स त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये राज्यघटना म्हणजे काय, ओके, तो पॉईंट आहे। भारताची संविधान सभेची मागणी, संविधान सभेची निर्मिती व रचना, ओके, संविधान सभेचे कामकाज, त्यानंतर संविधान सभेच्या रचनेत बदल, संविधान सभेची इतर कामे, संविधान सभेच्या समित्या, मसुदा समिती, घटनेची स्वीकृती, घटनेचा अंमल। बघा, पहिल्याच लेसनमध्ये आपल्याला सर्वच पॉईंट, बरेचसे बेसिक जी गरज होती ती सर्व क्लिअर झालेली आहे। तर त्यानंतर तिसरा लेसन आहे भारताच्या
घटनेची ठळक वैशिष्ट्ये, त्यानंतर घटनेतील भाग व कलमांची यादी, चौथा लेसन आहे तो प्रास्ताविका. प्रास्ताविकामध्ये बघा काय काय पॉईंट्स आलेले आहेत. प्रास्ताविकेचे घटक, नंतर प्रास्ताविकेचे तत्त्वज्ञान, प्रास्ताविकेचे महत्त्व, प्रास्ताविका, घटनेचा भाग, प्रास्ताविकेची सुधारणा, हे सर्व पॉईंट्स प्रास्ताविकामध्ये आलेले आहेत. त्यानंतर संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, संघराज्याची ही संपूर्ण माहिती या लेसनमध्ये आलेली आहे. प्रस्तावना, संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र, त्यानंतर नवीन राज्य दाखल करून घेणे, नवीन राज्यांची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, सर्व पॉईंट्स, भारतातील राज्याची उत्क्रांती, ओके, कशा कशा पद्धतीने राज्य तयार झालेत त्याची संपूर्ण माहिती आपल्याला संघराज्य व राज्य व त्याचे राज्यक्षेत्र यामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. 7व्या लेसनमध्ये नागरिकत्व. नागरिकत्वाचे बघा महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत. तर अर्थ व महत्त्व, नागरिकत्व म्हणजेच काय, त्याचा अर्थ व महत्त्व विस्तृत एक्सप्लेनेशन केलेलं आहे. नागरिक व परकीय यातील फरक, त्यानंतर केवळ नागरिकांना प्राप्त हक्क व विशेषाधिकार, त्यानंतर घटनात्मक तरतुदी, नागरिकत्वाच्या संपादनांचे मार्ग, नागरिकत्वाचा लोप, NRI, PIO कार्ड आणि OCI यामधील संपूर्ण माहिती, यामधील फरकही तुम्हाला इथे मिळणार आहे. मूलभूत हक्क याविषयी ते एक सेपरेट पूर्ण लेसनच घेतलेला आहे. तर त्यामध्ये बघा मूलभूत हक्क यामध्ये कोणकोणते पॉईंट्स त्या प्रकरणामध्ये घेण्यात आलेले आहेत. तर मूलभूत हक्कांचा अर्थ व महत्त्व, मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये, भारताच्या घटनेतील मूलभूत हक्क, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपायांचा हक्क, प्राधिलेख व त्यांचे प्रकार व कलम 33, 34 आणि 35 यांची संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच लेसनमध्ये मिळून गेलेली आहे. ओके. त्यानंतर पुढचे लेसन्स आहेत राज्य व धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे. ओके, 9वा लेसन आहे. त्यामध्ये पॉईंट्स काय आहेत बघा. मार्गदर्शक तत्त्वांची वैशिष्ट्ये, घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे, मार्गदर्शक तत्त्वांमागील अनुज्ञा, मार्गदर्शक तत्त्वांची उपयुक्तता, मार्गदर्शक तत्त्वांवरील टीका, भाग 4 च्या बाहेरील मार्गदर्शक तत्त्वे. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे याच्यावर पूर्ण एक प्रकरण असून त्यामध्ये सर्वच पॉईंट्स कवर करण्यात आलेले आहेत. 10th मूलभूत कर्तव्य माहितीच पाहिजे सर्वांना. तर त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आलेत बघा. सरदार स्वर्ण सिंह समिती. ओके. मूलभूत कर्तव्यांची यादी टोटल याच्यामध्ये आहे. मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये ती विस्तृत पद्धतीने देण्यात आलेली आहेत. मूलभूत कर्तव्यावरील टीका, मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व. ओके. त्यानंतर 11 संघराज्य व्यवस्था. त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत बघा. संघराज्य मूलभूत माहिती, भारताची शासन व्यवस्था, घटनेतील संघराज्यीय वैशिष्ट्ये, घटनेतील एकात्मक वैशिष्ट्ये, संघराज्यीय व्यवस्थेचे मूल्यमापन, हे पॉईंट्स आहेत. त्यानंतर 12वा आहे घटनादुरुस्ती. घटनादुरुस्ती याच्यामध्ये पॉईंट आहे कलम 368 घटनादुरुस्तीची पद्धत, घटनादुरुस्तीचे प्रकार, मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती, मूलभूत संरचनेतील घटक, म्हणजेच घटनादुरुस्तीचे सर्वच पॉईंट इथे कवर झालेले आहेत. तुम्हाला वेगळा असा पॉईंट बघण्यासाठी वेगळ्या पुस्तकाचा रेफरन्स घेण्याची आवश्यकता नाही. 13 बघा काय म्हणतात आहे. संघराज्य शासन कार्यकारी मंडळ. यामध्ये संघराज्य शासन, केंद्रीय कार्यकारी मंडळ हे पॉईंट्स पूर्ण विस्तृत पद्धतीने एक्सप्लेनेशन करण्यात आलेले आहेत. राष्ट्रपती. ओके. तर राष्ट्रपतीचं सर्वच डिटेल्स या लेसनमध्ये आहे. राष्ट्रपतीचं बघा काय काय आहे. तर निवडणूकपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. ओके. तर राष्ट्रपतीची पदावधी, त्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अर्हता, राष्ट्रपतीपदाच्या शर्ती, राष्ट्रपतीचे घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञा, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, राष्ट्रपती पद रिक्त होणे, राष्ट्रपतीचे अधिकार व कार्य, त्याचबरोबर कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार, वित्तीय अधिकार, न्यायिक अधिकार, परराष्ट्रीय विषयक अधिकार, लष्करी अधिकार, आणीबाणी विषयक अधिकार, राष्ट्रपतींना प्राप्त नकाराधिकार, राष्ट्रपतींचा अध्यादेश जारी करण्याचा अधिकार, राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार, भारताचे राष्ट्रपती. ओके. म्हणजेच इथे तुम्ही बघितलं तर राष्ट्रपतीविषयी पूर्ण डिटेल्स
दिले आहेत. निवडणुकापासून तर पदावधीपासून त्यांना असलेले अधिकारापासून आणि आपल्या भारताचे राष्ट्रपतींची पण इतिहासातील सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. हा लेसन होता 14. आता आपण 15 लेसन बघू. राष्ट्रपती झाला, आता आहे उपराष्ट्रपती. हा लेसन आहे तुमचा 15. ओके. तर त्यामध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक, सेवा शर्त, पात्रता, शपथ किंवा प्रतिज्ञा कशा पद्धतीची असते, पदावधी, पद रिक्त होणे, निवडणूक विवाद, कार्य व अधिकार, पगार व भत्ते, भारताचे उपराष्ट्रपती, ही सर्व डिटेल्स उपराष्ट्रपतीमध्ये आलेले आहेत. त्यानंतर 16वा लेसन आहे राष्ट्रपती झाला, उपराष्ट्रपती झाला. 16वा लेसन आहे पंतप्रधान. पंतप्रधानाची नियुक्तीपासून त्याची शपथ किंवा प्रतिज्ञा, पदावधी, पगार व भत्ते, पंतप्रधानाचे अधिकार व कार्य, पंतप्रधानांच्या भूमिकेचे वर्णन, भारताचे पंतप्रधान, ही टोटल डिटेल्स माहिती पंतप्रधान या लेसनमध्ये या प्रकरणात देण्यात आलेली आहे. त्यानंतर 17 आहे केंद्रीय मंत्रिमंडळ. त्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये कोणकोणते पॉईंट्स घेण्यात आलेत बघा. प्रस्तावनात आहेच केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे काय, बेसिक माहितीत आहेच. त्याचबरोबर घटनात्मक तरतुदी, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचे स्वरूप, मंत्र्यांच्या नियुक्तीबद्दल तरतुदी, मंत्र्यांनी घ्यावयाची शपथ, मंत्र्यांचे वेतन व भत्ते, मंत्रिमंडळाची रचना, मंत्र्यांची जबाबदारी, मंत्रिमंडळ व कॅबिनेट यातील फरक. ओके, हे सर्व पॉईंट केंद्रीय मंत्रिमंडळ ह्या प्रकरणात घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर लेसन 18 प्रकरण 18वे, याच्यामध्ये आहे भारताचा महान्यायवादी. त्यामध्ये पॉईंट्स आहेत नेमणूक व अर्हता, पदावधी व पारिश्रमिक, कर्तव्य व कार्य, अधिकार मर्यादा, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. ओके. त्यानंतर 19 प्रकरणामध्ये आहे संघ राज्य शासन व कायदेमंडळ. त्यामध्ये प्रास्ताविक आणि रचना कशा पद्धतीची आहे संघ राज्य शासन कायदेमंडळ त्याची माहिती देण्यात आलेली आहे. लेसन 20 मध्ये आहे पूर्ण संसदाची विस्तृत माहिती. ओके, डीपमध्ये, कारण संसद म्हटलं तर खूपच किचकट असे भाग आहेत त्याच्यामध्ये, तर त्याची सिस्टमॅटिक पद्धतीने सर्व पॉईंट सुरुवातीपासूनच घेण्यात आलेले आहेत. म्हणजेच अवघड असा टॉपिक हा काय होऊन जातो, इझी होऊन जातो. त्याच्यामध्ये पॉईंट्स काय दिलेले आहेत संसद या धड्यामध्ये. संसदेची निर्मितीपासून सुरुवात केलेली आहे. संसदेची रचना कशी असते, राज्यसभेची रचना, लोकसभेची रचना, लोकसभा निवडणूक व्यवस्था, त्याचबरोबर संसदेच्या सभागृहांचा कालावधी, संसद सदस्यत्वासाठी पात्रता व अपात्रता, ही सर्व डिटेल्स. त्याचबरोबर जागा रिक्त करणे, शपथ किंवा प्रतिज्ञा, त्याचबरोबर कलम 104 अंतर्गत दंड, पगार व भत्ते, संसदेचे पीठासीन अधिकारी, लोकसभेचा अध्यक्ष, निवडणूक, पदावधी, त्याचबरोबर भूमिका इत्यादी, प्रो टेम अध्यक्ष, त्यानंतर लोकसीचा उपाध्यक्ष, राज्यसभेचा सभापती, राज्यसभेचा उपसभापती, संसदेतील नेते, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, संसदेची अधिवेशने, संसदीय कामकाजाची साधने, संसदेतील कायदे निर्मिती प्रक्रिया, संयुक्त बैठक, संसदेतील अर्थसंकल्पीय प्रक्रिया, संसदीय समित्या, संसदीय विशेषाधिकार, संसदेची बहुआयामी भूमिका, राज्यसभेची स्थिती. हे सर्व पॉईंट्स तुम्हाला ह्या लेसनमध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. ओके, 20व्या लेसनमध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर 21, तर हा प्रकरण आहे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक. त्यामधले पॉईंट्स आहेत नेमणूक व पदावधी कशी असते, स्वतंत्र कर्तव्य व अधिकार, भूमिका, कार्यावरील मर्यादा. एक गोष्ट लक्षात आली आपली की ह्या पुस्तकामध्ये प्रत्येक पॉईंट हा सेपरेट करण्यात आलेला आहे आणि त्याच्याविषयी डिटेल्स माहिती देण्यात आलेले आहेत पॉईंट वाईज. नंतर 22 हा आहे न्यायव्यवस्था. यामध्ये न्यायव्यवस्थेचे पूर्ण संघटन याच्याविषयी माहिती आहे. त्यानंतर 23 सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय यामध्येही सर्व डिटेल्स कसे देण्यात आलेत बघा. सर्वोच्च न्यायालयाचे संघटन, त्यानंतर न्यायाधीशांची नेमणूक, विचार घेण्याबद्दलचा विवाद, सरन्यायाधीशाची नेमणूक, न्यायाधीशांसाठी पात्रता, शपथ किंवा प्रतिज्ञा, न्यायाधीशांचा पदावधी, न्यायाधीशांना पदावरून दूर करणे, पगार व भत्ते, कार्यार्थ सरन्यायाधीशांची नेमणूक, तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक, निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती, अभिलेख न्यायालय, कार्यपद्धती, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र व अधिकार, प्रारंभिक अधिकार क्षेत्र, प्राधिलेख,
अधिकार क्षेत्र, अपिलांचे अधिकार क्षेत्र, सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र, अभिलेख न्यायालय, न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार, इतर अधिकार. ओके, तर हे सर्व पॉईंट्स होते सर्वोच्च न्यायालयाचे. त्यामुळे तुम्हाला दुसरे कोणतंही पुस्तक रेफर न करता तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये एकाच लेसनमध्ये सर्वोच्च न्यायालयाची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा लेसन आहे उच्च न्यायालय. उच्च न्यायालय बघा त्यामध्ये काय काय आहे. तर उच्च न्यायालयाची स्थापना, प्रादेशिक अधिकार क्षेत्र व संख्या, नवीन उच्च न्यायालये, उच्च न्यायालयाचे संघटन, न्यायाधीशांची नेमणूक, विचार घेण्याचा विवाद, न्यायाधीशांसाठी पात्रता, शपथ किंवा प्रतिज्ञा, न्यायाधीशांचा पदावधी, न्यायाधीशांना पदावरून दूर करणे, पगार व भत्ते, न्यायाधीशांची बदली, कार्यार्थ मुख्य न्यायाधीशांची नेमणूक, अतिरिक्त हंगामी न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती, उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य, उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र व अधिकार. आणि ते कोणकोणते आहेत तर बघा, प्रारंभिक अधिकार क्षेत्र, प्राधिलेख अधिकार क्षेत्र, अपिलांचे अधिकार क्षेत्र, पर्यवेक्षणात्मक अधिकार क्षेत्र, अधीनस्थ न्यायालयावरील नियंत्रण, अभिलेख न्यायालय म्हणून अधिकार, न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार, बॉम्बे उच्च न्यायालय. हे पूर्ण पॉईंट्स उच्च न्यायालयाचे आहेत. हा लेसन होता 24. आता बघा 25 लेसनमध्ये काय देण्यात आलेलं आहे. तर 25 लेसन आहे कनिष्ठ न्याय व्यवस्था. तर यामध्ये घटनात्मक तरतुदी, जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक, अन्य व्यक्तींची न्यायिक सेवेतील भरती, त्यानंतर न्यायालयावरील नियंत्रण, अर्थ लावणे, विवक्षित दंडाधिकाऱ्यांना वरील तरतुदी लागू करणे, कनिष्ठ न्यायव्यवस्थेची रचना, जिल्हा व सत्र न्यायालये, दिवाणी न्यायालये, फौजदारी न्यायालये, महानगरातील न्यायालये, लघुवाद न्यायालय, कुटुंब न्यायालय, असे हे सर्व न्यायालय यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर 26 आहे राज्य शासन कार्यकारी मंडळ. यामध्ये प्रास्ताविक राज्यस्तरीय शासन व्यवस्थेची रचना, राज्याची कार्यकारी यंत्रणा, राज्यपालाचे बघा डिटेल्स काय काय पॉईंट्स याच्यामध्ये कव्हर करण्यात आले आहेत. तर संपूर्ण राज्यपालाचे पॉईंट्स कव्हर करण्यात आलेले आहेत. तर राज्यपालाची नेमणूकपासून तर राज्यपालाचा कालावधी, त्यानंतर राज्यपाल पदासाठी अर्हता, राज्यपाल पदांच्या शर्ती, शपथ किंवा प्रतिज्ञा, राज्यपालाचे विशेषाधिकार व उन्मुक्ती, त्यानंतर राज्यपालाचे अधिकार व कार्य कोणकोणते आहेत ते, त्याबरोबर त्याचे कार्यकारी अधिकार, त्या कोणकोणते अधिकार, कायदेविषयक अधिकार, वित्तीय अधिकार, न्यायविषयक अधिकार, राज्यपालांची घटनात्मक स्थिती, राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या अधिकारांची नियुक्ती, हे सर्व राज्यपालांचे विस्तृत माहिती येथे ह्या लेसनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे 28 मुख्यमंत्री. मुख्यमंत्रीमध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती, शपथ किंवा प्रतिज्ञा, पदावधी, पगार व भत्ते, मुख्यमंत्र्यांचे अधिकार व कार्य, हे सर्व पॉईंट्स मुख्यमंत्री या पाठामध्ये आलेले आहेत. 29 आहे राज्य मंत्रिमंडळ. त्याच्यामध्ये घटनात्मक तरतुदी, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचे स्वरूप, मंत्र्यांच्या नियुक्तीबाबत तरतुदी, मंत्र्यांची घ्यावयाची शपथ, मंत्र्यांचे वेतन व भत्ते, मंत्रिमंडळाची रचना व मंत्र्यांची जबाबदारी व कॅबिनेट, हे पॉईंट्स इथे कव्हर करण्यात आलेले आहेत. लेसन 30 राज्याचा महाधिवक्ता. त्यामध्ये पॉईंट्स आहेत नेमणूक व अर्हता, पदावधी व पारिश्रमिक, कर्तव्य व कार्य अधिकार. 31 यामध्ये आहे राज्य विधानमंडळ. त्यातील पॉईंट्स आहेत विधानमंडळाची रचना, राज्यामध्ये विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करणे, विधानसभेची रचना व संबंधित तरतुदी, विधान परिषदेची रचना व संबंधित. त्यानंतर पुढचा लेसन आहे अजून हा लेसन 31 राज्य विधानमंडळ आहे. त्याचेच पॉईंट्स पुढे अजून बाकी आहेत. तर त्यामध्ये कोणकोणते बघा, विधानमंडळाची कालावधी, विधानमंडळाचे सदस्यत्व, पात्रता अपात्रता, शपथ, जागा रिक्त करणे, पगार व भत्ते, विधानमंडळाचे पीठासीन अधिकारी, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधान परिषद उपसभापती, विधानमंडळाची अधिवेशने, विधानमंडळातील कायदा निर्मिती प्रक्रिया, विधान परिषदेची स्थिती, विधानमंडळाचे विशेषाधिकार, हे सर्व पॉईंट्स त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आले आहेत. लेसन 32 केंद्र राज्य संबंध. प्रास्ताविकमध्ये देण्यात आलेले आहे कायदेविषयक संबंध, प्रशासकीय संबंध, वित्तीय संबंध, तिन्ही प्रकारचे संबंध, केंद्र आणि राज्य संबंध कसे असतात ते आपल्याला पाठ 32 मध्ये बघण्यास मिळेल.
33मध्ये आंतरराज्यीय संबंध कशा पद्धतीचे असतात, तर त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत बघा. आंतरराज्यीय नदी जल विवाद, आंतरराज्यीय परिषदा, कलम 263 अंतर्गत परिषदा, आंतरराज्यीय परिषद, सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही, आंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार विभागीय परिषदा. त्यानंतर पाठ क्रमांक 34 केंद्रशासित प्रदेश. कोणकोणते पॉईंट्स आहेत त्याच्या अंडर, तर बघा केंद्रशासित प्रदेशांची उत्क्रांती, केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीचे कारणे, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन, त्यानंतर काही केंद्रशासित प्रदेशांसाठी विधानसभा, केंद्रशासित प्रदेशांबाबत कायदे करण्याचा अधिकार, राष्ट्रपतींचा विनियमने करण्याचा अधिकार, केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय, दिल्लीच्या बाबतीत विशेष तरतुदी, दिल्ली विधानसभा. त्यानंतर 35 आहे जम्मू व काश्मीर. यामध्ये जम्मू व काश्मीरचे भारतात विलिनीकरण. त्यानंतर कलम 370 तरतुदी, जम्मू व काश्मीरच्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये, जम्मू व काश्मीरची भारतीय संघराज्याशी असलेला सध्याची घटनात्मक स्थिती. 36 आहे आणीबाणीविषयक तरतुदी. त्यामध्ये आणीबाणीचे प्रकार, राष्ट्रीय आणीबाणी, राज्यातील राष्ट्रपती राजवट, वित्तीय आणीबाणी. त्यानंतर 34 आहे पंचायत राज. यामध्ये प्रास्ताविकमध्ये पंचायत राज्यव्यवस्थेची उत्क्रांती, स्वातंत्र्य पश्चात उत्क्रांती, घटनात्मक तरतुदी, हे पॉईंट्स यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर गुलजारीनंदा समिती, सिमला परिषद, बलवंतराय समिती, अशोक मेहता समिती, त्यानंतर GV राव समिती, LM सिंघवी समिती, 73व्या घटनादुरुस्ती कायदा 1992, त्याचे महत्त्व, ठळक वैशिष्ट्ये, 11वी अनुसूची, अनिवार्य व ऐच्छिक तरतुदी. ओके. त्यानंतर 38 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. यामध्ये नगरपालिकेच्या बळकटीकरणाचे प्रयत्न वा घटनादुरुस्ती, त्याची ठळक वैशिष्ट्ये आणि 12वी अनुसूची, हे पॉईंट शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये घेण्यात आलेले आहेत. त्यानंतरचं 39मध्ये काय घेण्यात आलं आहे बघा, महाराष्ट्रातील पंचायत राज. त्यामध्ये वसंतराव नाईक समिती, महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या मूल्यमापन समित्या, बोंगीरवार समिती, बाबूराव समिती, BP पाटील समिती, राज्य शासनाची पंचायत राज समिती, 73वी घटनादुरुस्ती, महाराष्ट्रातील पंचायत राज प्रणाली, राज्य वित्त आयोग, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महाराष्ट्रातील नागरी स्थानिक शासन व्यवस्था, महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, कटक मंडळे, हे सर्वच पंचायत राज त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यानंतर पाठ क्रमांक 40 लोकसेवा. लोकसेवांचे बळकटीकरण, अखिल भारतीय सेवा, केंद्रीय लोकसेवा, राज्य लोकसेवा, हे पॉईंट्स याच्यामध्ये आलेले आहेत. त्यानंतर 41 आहे संघ लोकसेवा आयोग. त्यामध्ये स्वतंत्र अभिकरणाची गरज, आयोग प्रकरणाच्या घटनेची गरज, संघ लोकसेवा आयोग, रचना पदावरून दूर करणे, स्वतंत्र कार्य इत्यादी. ओके, हे पॉईंट्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. 42 राज्य लोकसेवा आयोग. यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत बघा, पदावरून दूर करणे, आयोगाचे स्वतंत्र, नंतर आयोगाचे कार्य, कामावरील मर्यादा, आयोगाची भूमिका, संयुक्त राज्य व लोकसेवा आयोग, हे सर्व पॉईंट्स राज्य लोकसेवा आयोग या पाठात घेण्यात आलेले आहेत. 43 न्यायाधिकरणे. यामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणे, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण व राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण, हे पॉईंट्स यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर 44 ओके 44 पाठामध्ये निवडणूक आयोग. त्यामध्ये प्रास्ताविक रचना, नंतर बहुसदस्यीय आयोग, निवडणूक आयोगाचे स्वतंत्र अधिकार व कार्य. त्याचबरोबर आता राजकीय पक्ष 45. यामध्ये राजकीय पक्ष म्हणजे काय, व्याख्या व अर्थे, नंतर राजकीय पक्षांचे प्रकार, पक्ष पद्धतीचे प्रकार, भारतातील पक्ष पद्धती व तिचे स्वरूप, भारतातील पक्ष पद्धतींचे वैशिष्ट्य, राष्ट्रीय व राज्य पक्षांना मान्यता. त्यानंतर 46 आहे पूर्ण संपूर्ण निवडणुकावर आधारित. त्यामध्ये निवडणूक व्यवस्था कशी असेल, राज्यस्तरीय निवडणूक यंत्रणा कशी असते, निवडणूक प्रक्रिया कशी चालते, निवडणूक सुधारणा कशी करण्यात आलेली आहे, हे सर्व निवडणुका ह्या लेसनमध्ये आपल्याला पाहण्यास मिळेल.
त्यानंतर 47 आहे कार्यालयीन भाषा, प्रास्ताविक संघराज्याची भाषा, नंतर प्रादेशिक भाषा, न्यायालयांची भाषा, विशेष निर्देशके, ओके, सांकेतिक निर्देशके, यामध्ये कार्यालयीन भाषा ह्या पाठामध्ये हे पॉईंट्स कवर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर 48 आहे घटनेची परिशिष्टे अनुसूची, प्रास्ताविक 1 ते 12 परिशिष्टे आणि ज्येष्ठता अनुक्रम. ओके, तर हे सर्व पॉईंट्स आपण बघितले. तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल की ह्या पुस्तकामध्ये सरांनी सर्वच डिटेल्स कवर केलेले आहेत की तुम्हाला यामध्ये एखादा पॉईंट बघण्यासाठी दुसऱ्या पुस्तकाचा रेफरन्स घेण्याची आवश्यकता नाही. ओके, तर हे पुस्तक आवर्जून घ्या आणि त्यामध्ये सर्व पॉईंट्स रीड करा. त्यानंतर आपण प्रत्येक पाठावर चर्चा करणार आहोत. ओके.